मातोश्रीवर उद्धव ठाकरेंनी विजयी उमेदवारांचं अभिनंदन केलंय। सगळ्या विजयी उमेदवारांना मानाचा मुजरा असं उद्धव ठाकरे म्हणालेत। साम दाम दंडभेद यंत्रणेचा दुरुपयोग झालाय असं विधान देखील उद्धव ठाकरेंनी केले। पण निष्ठा विकत घेऊ शकले नाही, आपला महापौर व्हायला पाहिजे हे तर स्वप्न आहे, बघू देवाच्या मनात असेल तर तेही होईल, जिद्दीच्या जोरावर आपण परत जिंकू असं महत्त्वाचं विधान उद्धव ठाकरेंनी केलंय। हा फक्त कागदावरती राहिलेला आहे, जमिनीवरती राहिलेला नाही। कारण सर्व साम दाम दंड भेद लालूच आमिष यंत्रणेचा दुरुपयोग हे सगळे प्रकार त्यांनी केले। गद्दार विकले गेले पण निष्ठा विकत नाही घेऊ शकले। तुमच्या निष्ठेला मी मानाचा मुजरा करतो आणि जबाबदारी आता आपली वाढलेली आहे। आपला महापौर व्हायला पाहिजे हे तर स्वप्न आहेच आणि बघू देवाच्या मनात असेल तर तेही होईल। कारण तन मन धन, आपल्याकडे तन आणि मन आहे आणि त्यांच्याकडे फक्त धन आहे। म्हणजे आपल्याकडे जी काही शक्ती आहे त्या शक्तीच्या जोरावर आपण त्यांना ठाम फोडलेलं आहे। हे यश पूर्णपणे मी तुमच्या चरणी नतमस्तक होऊन त्या विजयाचं श्रेय तुम्हाला देत आहे। असेच सोबत राहा, लढाई संपलेली नाही, लढाई सुरू झालेली आहे आणि तुमची जी काही जिद्द आहे शेवटी जिद्द महत्वाची असते। जिद्द कोणी विकतची जिद्द कोणी आणू नाही शकत आणि जिद्द कोणी विकत घेऊ शकत नाही। या जिद्दीच्या जोरावर आपण परत जिंकू। तर मातोश्रीवर आणि शिवतीर्थवर विजयी उमेदवारांचं अभिनंदन करण्यात आले। मातोश्रीवर रश्मी ठाकरेंकडून आणि शिवतीर्थवर शर्मिला ठाकरेंनी विजयी नगरसेवकांचं अभिनंदन केले। खरं तर विजयानंतर हे सर्व शिवसेना उभाटा पक्षाचे आणि मनसेचे उमेदवार मातोश्रीवर आणि शिवतीर्थवर दाखल झाले होते आणि त्यानंतर या सर्व विजयी उमेदवारांचं अभिनंदन करण्यात आले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस थोड्याच वेळात पुण्यात दाखल होणार असल्याची महत्त्वाची अपडेट समोर येते। फडणवीस पुणे महापालिकेच्या नवनिर्वाचित नगरसेवकांची भेट घेणार असल्याची माहिती। भारतीय जनता पक्षाचे सर्व 119 नगरसेवक मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतील। नवनिर्वाचित नगरसेवकांचा फडणवीस सत्कार करणार असल्याची माहिती आहे। तर शिवसेना ठाकरे गटाच्या कमी मतांनी पराभूत झालेल्या उमेदवारांच्या खरं तर एक यादीवर नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर प्रभाग क्रमांक 7 मधून सौरभ घोसाळकर 797 मतांनी पराभूत झालेत। प्रभाग क्रमांक 19 मध्ये लीना गुढेकर 876 मतांनी पराभूत झाल्यात। तर प्रभाग क्रमांक 42 मधून प्रणिता निकम 1022 मतांनी त्यांचा पराभव झालाय। प्रभाग क्रमांक 25 मधून सुप्रिया गाडगीळ 934 मतांनी त्यांचा पराभव झालाय। प्रभाग क्रमांक 63 मधून देवेंद्र आंबेकर 538 मतांनी त्यांचा पराभव झाल्याची माहिती। प्रभाग क्रमांक 65 मधून प्रसाद आयरे 1082 मतांनी पराभूत झालेत। प्रभाग क्रमांक 125 मधून सतीश पवार फक्त 569 मतांनी पराभूत झालेत। तर प्रभाग क्रमांक 126 मधून शिल्पा भोसले 781 मतांनी पराभव झाल्याची माहिती आहे। प्रभाग क्रमांक 148 मधून प्रमोद शिंदे 1091 मतांनी पराभूत झालेत। प्रभाग क्रमांक 168 मधून सुधीर खातू 769 मतांनी पराभूत झालेत। प्रभाग क्रमांक 176 हर्षदा पाटील 943 मतांनी त्यांचा पराभव झालाय। तर प्रभाग क्रमांक 179 मधून दीपाली खेडकर 503 मतांनी त्यांचा पराभव झालाय। प्रभाग क्रमांक 180 स्मिता गावकर यांचा 935 मतांनी पराभव झालाय। ही थेट दृश्य आपण पाहतोय। यावेळी मोठ्या संख्येनं खरं तर भारतीय जनता पक्षात हा जाहीर पक्षप्रवेश संपन्न होतोय। स्वतः प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत लाखोंच्या संख्येनं खरं तर कार्यकर्ते आणि पदाधिकारी यावेळेस भारतीय जनता पक्षात पक्षप्रवेश करतात।
विधानसभा क्षेत्रातील कार्यकर्त्यांचे पक्षप्रवेश आपल्या समोर आहेत. मी विनंती करतो पुणे जिल्ह्यातील प्रमुख पालिका निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आणि या निकालात खरं तर भारतीय जनता पक्षाला मोठं यश मिळाले आणि त्यानंतर आता रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत मोठा पक्षप्रवेश संपन्न होतोय. मालेगाव महापालिकेत कमी फरकानं निवडून आलेले नगरसेवक पुढील खरं तर प्रभाग क्रमांक 7 ब रुखसाना नूर मोहम्मद समाजवादी पार्टी यांनी खरं तर एमआयएमच्या रबिया मोहम्मद हुसेन यांचा अवघ्या 57 मतांनी पराभव केला. तर मालेगाव महापालिकेत कमी फरकानं निवडून आलेले नगरसेवक यांच्यावर नजर टाकूयात. प्रभाग क्रमांक 7 ड मधून अब्दुल माजिद 30 मतांनी पराभव झालाय त्यांचा. प्रभाग क्रमांक 21 ब मधून काशेफा मोहम्मद सादिक 21 मतांनी त्यांचा पराभव झालाय. मुंबईत मुरलीधर मोहोळांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. राज्यात भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या यशाबद्दल फडणवीसांनी त्यांचं अभिनंदन केलंय. मुख्यमंत्र्यांनी देखील मोहोळ यांचं अभिनंदन केलं. तर यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील देखील उपस्थित होते. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.